माऊली 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 किती वर्षापासून आपण जाताय? माऊलीच्या पालखीसाठी कोणाला आमंत्रण नाही, कोणाला पत्रिका नाही, तरी एवढे जनसंख्या येते. यालाच माऊली माऊली म्हणतात ना. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या व्यक्तीने कृपा केली, त्याप्रमाणे हे भाग्य आम्हाला चांगले आहे. तुमच्या चॅनलला चांगले काम होते, चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांचा. खूप छान काम करताय तुम्ही. वय 104 वर आहे. हा 104. जनसमुदाय तर ही आहे आपली वारीची परंपरा. वारी करतात. हो, दरवर्षी परतीवारी सहित परतीची पण वारी परतीवारी सहित आम्हाला सर्व काही माऊलीचं सगळं आम्हाला ध्यान मन तन सगळं माऊलीमध्येच राहते. त्याचं पावसाचं काहीच वाटत नाही आम्हाला. सर्व काही माऊली. त्या कोट्यांमार्फत सगळी साफसफाई केली जाते. त्यासाठी आमचा स्टाफ सकाळी 7 वाजल्यापासून पालखी गेल्यानंतर जो काही कचरा असेल तो सगळा उचलल्याशिवाय कोणी घरी जात नाही. वर्षानुवर्ष चालत वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर विठ्ठल भक्तीचा प्रकाश आणि ओठावर अभंग ओव्या हरिपाठ असतो. आज पुण्याच्या रस्त्यांवर भक्तीचा गारुड पसरलेला आहे. या पालखीचं खरं तर रांगोळी फुलांनी स्वागत केलं जातं, पण थोडं पावसाचं सावट असल्यामुळे आपण आज त्यास मुकत आहोत. आषाढी वारी 2025 म्हणजे शिस्तीची, समर्पणाची, अध्यात्माची, आत्मविश्वासाची, सहनशीलतेची आणि विठ्ठलावरील प्रेमाचं प्रतीक आहे. खरंच प्रेमाची यात्रा आहे आणि ही भक्ती यात्रा निर्विघ्नाने पार पडो हीच सदिच्छा. समतेचा, निस्वार्थ सेवेचा संदेश देणारा हा वारीचा सोहळा. हजारो वारकऱ्यांचे चरणस्पर्श आज पुण्यनगरीला होत आहे आणि हे दृश्य बघून खरंच मन हरिमय होत आहे. रामकृष्ण हरी माऊली. मी राजश्री. आपण बघू शकताय मी आज आहे विश्रांतवाडी चौकात आणि माझ्या मागे आहेत हजारो लाखोंचा जनसमुदाय. तर ही आहे आपली वारीची परंपरा. महाराष्ट्राची सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरा जोपासणारी ही वारी आहे. हे जे वारकरी आहेत हे वारकरी 250 किलोमीटरचं अंतर 18 दिवसात चालून जात असतात. खरं तर सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असताना विठ्ठलपंत हे सुद्धा वारीला जात होते आणि ती वारीची परंपरा, ती पायी परंपरा हे सगळे वारकरी आज जोपासत आहेत आणि 250 किलोमीटरचं अंतर न थकता ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता पूर्ण करत असतात आणि शेवटी विठ्ठलाचं दर्शन घेत असतात. तुका मने नेदी आणि काच्या हाती, तुका मने नेदी आणि काच्या हाती, बायसाला तो चिंती निवारेना, बायसाला तो पाय उभा त्याची आवडी वाट पायऊ त्याची आवडी. किती क्रमांक? 25. आणि आपण कुठून आलायत? आंबेगाव. आपलं नाव काय? पांडुरंग अनंत मनसुख. आणि आपल्या या दिंडीचं काय वैशिष्ट्य आहे? आमची दिंडी मागील जवळजवळ 50 वर्ष झाली असतील. या ठिकाणी या दिंडी सोहळ्या माऊलींच्या रथाबरोबर या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होत असते आणि त्यामध्ये मग पहाटे नित्यनेमाचं भजन असेल, काकडा असेल, काकड्यानंतर गवळणी असतील, त्यानंतर रोजचं नित्यनेमाचं भजन, संध्याकाळी हरिपाठ, रात्री हरिजागर, या प्रकारचं रोजचं नित्यनेमाचं कार्यक्रम या दिंडी सोहळ्यामध्ये चालू असतो. आणि आपला म्हणजे दिवस कधीपासून सुरू होतो? दिवस सकाळी 4 वाजता. 4 वाजता म्हणजे आपण एवढं अंतर चालून जातात तरी आपल्याला थकवा जाणवत नाही. सगळे अगदी 4 वाजता उठतात, आपला प्रातःविधी करतात आणि नंतर मग हरिनामात लीन होतात. तर मग ह्या मार्गावर आपल्याला कधी काही अडचण जाणवली का? नाही, आजपर्यंत तर नाही जाणवली. किती पाऊस आला, ऊन वारा याच्याशी संघर्ष करत असताना हा दिंडी सोहळा नित्यनेमाने अविरत चालू आहे व असाच अविरत चालू राहणार. आणि ह्या वर्षी विठ्ठल चरणी, पांडुरंगा चरणी काय मागणी असेल आपली? शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावे, वारकऱ्यांना कोणताही वाटचालीला त्रास होऊ नये आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावे. खरंच, कारण खरं तर शेतकरी हा खूप कष्टकरी वर्ग आहे आणि खरं तोच आहे जो ही वारी परंपरा जपत आहे, जोपासत आहे. स्वतः वारकरी त्या वारीत एवढं 250 किलोमीटरचं अंतर पायी चालून सहभागी होत आहे आणि खऱ्या अर्थाने ही वारी परंपरा आपल्या सर्वांना
वारकऱ्यांमुळे जपली जात आहे आणि अशी ही आपली वारी खरंच सुखाची आणि निर्विघ्नपणे पार पडो हीच पांडुरंगाची प्रार्थना. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. माऊली 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 ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली 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 आपलं नाव काय? उत्तमराव चोपडे, आपण कुठल्या गावाचे? देवराई. आणि किती वर्षापासून ही वारी करत आहात आपण? 40-35. ओके, 35 ते 40 वर्षापासून ह्या माऊली वारी करत आहेत. तर आपल्याला दरवर्षी कसं वाटतं? आनंद वाटतो, आनंद आहे. म्हणजे असं कधी वाटतं का की एखाद्या वर्षी घरी राहावं, नाही. आराम करावा? नाही 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 थकवा नाही. मुळीच नाही. नाही. आणि किती दिवस अजून वारी करणार आपण पुढे? हातपाय करतो. म्हणजे जोपर्यंत जीवात जीव आहे ही वारी. वारी सुटायची नाही. नाही. खूप छान, खूप छान. रामकृष्ण हरी माऊली. आणि असे हे जे वारकरी आहेत जे अगदी 30, 40, 50 वर्षापासून ही वारी करत आहेत आणि खरं यांच्यामुळे ही आपली वारी संस्कृती आहे ती जपली जात आहे, तिचं जतन होत आहे आणि हे विशेष आहेत. आणि त्याच्या मानकरी आहेत हे सर्व वारकरी ज्यांना वय भेदभाव असं काही नाहीये, जे वेडे झाले आहे फक्त पांडुरंगाच्या भक्तीमध्ये. रामकृष्ण हरी. चला, धन्यवाद. माऊली, आपली दिंडी कुठली? आपली दिंडी आपण गेवराई तालुक्यातून आमचं रेवकी देवकी गाव आहे. या गावामधून गुरुवर्य तुकाराम बाबा रुपनर यांची ही दिंडी 25 वर्षाची परंपरा आहे आणि सर्व वारकरी अतिशय आनंदानं या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. पंचक्रोशीतील गावं भरपूर या दिंडी सोहळ्यामध्ये आनंद घेतात. वाटचाल करत असताना वारकरी नाचत, गायन करत, वाद्य काम करत, फुगड्या खेळत अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ही वारी पार त्या ठिकाणी पाडली जाते. खरं तर दरवर्षाची वारी आणि ह्या वर्षाच्या वारीत काही फरक आहे का? कारण याच्याकरता मी विचारते, कारण जिकडे सतत पावसाची धार सुरू आहे आणि काल तर आनंदीत खूप पाऊस पडला होता. इंद्रायणी दुथडीवरून वाहत होती. मग अशा वातावरणात तुमचा उत्साह काही कमी झालाय का की तसाच आहे? नाही माऊली, उत्साह अजिबात कमी होत नाही. उत्साह तोच आहे. एवढंच आहे की आळंदीमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. त्या पुराच्या पाण्यामुळे वारकऱ्यांच्या मध्ये स्नान करण्याचं थोडंसं अव्यवस्था झालेली आहे. तर अतिशय खूप पुढे पाण्याचं व्यवस्था असते. स्नान सर्वजण करतात आणि आनंद घेतातच. आनंद एवढा आहे की दरवर्षीपेक्षा यावर्षी असणारी वारकरी संख्या भरपूर आहे. वारकरी संख्येमध्ये कमी येणार नाही. नाही, कसल्याच प्रकारची कमतरता या ठिकाणी येणार नाही. कारण कसं आहे ना माहितीये का, हा सुख सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा बघायला भेटत नाही. तो या ठिकाणी आपल्याला या मृत्यू लोकामध्ये बघण्यासाठी भेटतो आणि आनंद घेण्यासाठी सुद्धा एक नंबर म्हणजे त्याचा आनंद होईल. अगदी छान. माऊली 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 कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धन्यवाद. आणि आपली ही 2025 ची वारी अगदी निर्विघ्नपणे पार पडो हीच माझी पांडुरंगाची प्रार्थना आणि शुभेच्छा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. बोला. आपण आपली वारी क्रमांक दिंडी क्रमांक 22 क्रमांक 22. आपण कुठून आलात? बुलढाणा जिल्हा युवराश्रम मधून आलो. माऊली, आपलं नाव काय? माधव महाराज शिंदे. आणि आपली ही दिंडी किती वर्षापासून वारीत येत आहे? 6 वर्षापासून चालू. 6 वर्ष झाली. तर आपण 2025च्या वारीविषयी काय, म्हणजे आता ती सुरू झाली, अगदी 1 दिवस झालेला आहे. तर या वारीबद्दल आपल्या मागच्या अनुभवातून काय सांगू इच्छिता? मागच्या अनुभवातून सांगायचं म्हटलं तर आम्हाला खूप या वारीमध्ये आनंद येतो. या वारी आली म्हणजे आतुरतेने आम्ही या वारीची वाट बघत असतो आणि वारी आली म्हणजे आमचं सगळं कामं सोडून आम्ही वारीत आनंद घेण्यासाठी येत असतो. हा आनंद स्वर्गातही मिळत नाही. स्वर्गीचे देव सुद्धा या वारीत येण्यासाठी आतुरलेले असतात.
पण त्यांना सुद्धा हा सुख सोहळा पाहायला मिळत नाही. तसा हा सुख सोहळा आपल्या वारकऱ्यासाठी संतांनी चालू केलेला आहे. खरं तर संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांनी समानतेचा, प्रेमाचा संदेश दिला आणि त्याचं खरं प्रतिकात्मक रूप म्हणजे ही वारी आहे, ज्यात लाखो भाविक अगदी लांबून आलेले असतात. 200-250 किलोमीटरचं अंतर 8 दिवसात पार करत असतात, पण कुठला थकवा नाही, कुठली चिंता नाही. ते जादू कशामुळे? ही संतांची ताकद आहे, देवाची, ईश्वराची ताकद आहे. साधू संतांच्या या आशीर्वादामुळे या वारकऱ्यांना ही ताकद आपोआपच मिळते. म्हणजे आपल्याला थकवा तसं जाणवतच नाही, अजिबातच जाणवत नाही. म्हणजे आपलं तन थकलं तरी मन थकत नाही. ते पांडुरंगाच्या भक्तीत पुन्हा पुन्हा असं आपल्याला म्हणजे ऊर्जा देत असतं आणि पांडुरंगाच्या भेटीची आतुरता दिवसेंदिवस वाढत जात असते. पांडुरंगाचं नामचिंतनानंच ही ऊर्जा आपोआप तयार होते. आणि अगदी खरंय, कारण वारकरी म्हटलं की गळ्यात तुळशी माळा, भाली गोपीचंदनाचा टिळा, मुखी विठ्ठल भक्ती, अंतरीही विठ्ठल भक्ती, आणि असं हे वारकऱ्यांचं रूप आपण सगळ्या वारीत बघत आहोत. रामकृष्ण हरी माऊली. आपली ही 2025 ची वारी निर्विघ्नपणे पार पडो हीच पांडुरंगाच्या प्रार्थना आणि शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली. मी राजश्री. आपण आहोत पुण्याच्या विश्रांतपणे चौकात, जेथे आज 20 जून 2025 रोजी भक्ती, श्रद्धा आणि संत परंपरेचा भव्य सोहळा पाहावयास मिळत आहे. पंढरीची वारी करी वारकरी, ऊन पावसाची चिंता कोण करी, असं म्हणत लाखो वारकरी आज या वारीत सहभागी झालेले आहेत. आपण बघू शकता की विश्रांतवाडीचा चौक अगदी वारकऱ्यांनी फुललेला आहे आणि ही 800 ते 1000 वर्षाची परंपरा असलेला आपला वारीचा इतिहास आजही जागृत करत आहेत. महाराष्ट्रात साजरा होणारा निस्सीम भक्तीचा सर्वात मोठा सण आहे वारी. वारी महाराष्ट्रातील एक धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. त्यात लाखो भाविक एकाच वेळी सामील होतात. कसलेही आमंत्रण नसताना हरिनामाचा गजर करत हरेमय झालेला वारकरी शेकडो मैलांचा प्रवास करताना पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी, त्याच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. पंढरीचा पांडुरंग अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे. दरवर्षी न चुकता वारी करणारे झेंडे, ओठावर विठ्ठल नाम, गळ्यात तुळशी माळा, भाली गोपीचंदनाचा टिळा आणि अंतःकरणात माऊलीचा वास, हेच आहेत वारकरी. वारी म्हणजे भक्तीचा महासागर. अशी ही वारी महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरीपर्यंत संपणारी एक सामूहिक पदयात्रा आहे. रामकृष्ण हरी माऊली. आपण कुठून आलात? पुण्यात आज. नाही, कुठल्या गावून आलात आपण? मावळा तालुका सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातून आलात. आणि किती वर्षापासून आळंदी ते पंढरपूर ही वारी आपण करतात? वाऱ्या लय दिवसापासून करतो, बारक्यापणापासून. म्हणजे खूप वर्ष झालेत? खूप वर्ष झाले. का मग वारीत येऊन कसं वाटतं? काय वाटतं? आनंदाची गोष्ट आहे. वारीत आनंद आहे, माणसाला कळत नाही. थकवा येत नाही आपल्याला? एवढं चालून जाता तर? हो, थकत नाही. थकवा येत नाही. वय 104 वर आहे. हा, 104. 104 वर्षाचे आजोबा आहेत हे माऊली आहेत, पण वाटत नाही त्यांचं वय 104 आहे. आणि ते पूर्ण वारी ही पायी करत असतात. तर माऊलींच्या नामाचा गजर करत ही वारी आपण पूर्ण करतात. आणि अजून किती वर्ष वारीत याल आपण? किती वर्ष वारीमध्ये याल? आता काय सांगता येते, जीवात जीवा आहे तोपर्यंत याल. हा, चालतंय तर यायचं. हा, पांडुरंग जोपर्यंत बोलवतोय तोपर्यंत यायचं. चालतंय तर करायचं.
होतंय तर करायचं, या दिवशी होईना दिवशी घरी बसायचं. खूप छान, खूप छान. आपण अगदी पूर्ण तयारीत आहात. पाऊस सुरू आहे, रेनकोट आहे आणि बाकी ऊर्जा विठ्ठल भक्तीत आहेच. आणि अशी ही वारी आपली सुरळीत पार पडो हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. बस. माऊली हाय, माऊली हाय, माऊली 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 माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. सहर्ष स्वागत. आपला प्रवास सुखाचा आणि आनंदाचा हो अशा प्रकारच्या शुभेच्छा. मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र, मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राचे सर्व सभासदांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व वारकरी संप्रदायाचं माननीय सुनीलांना तिकडे आणि सुहासदादा तिकडे यांच्या वतीने सहर्ष. रामकृष्ण हरी माऊली. आपण बघू शकता लाखोंचा वारीचा समुदाय आहे आणि वारी 2025 मी राजश्री कव्हर करत आहे. तर हे जे माऊली आहेत हे मला येऊन भेटले. रामकृष्ण हरी माऊली. आपलं नाव काय? हरिशिव भक्त अतुल लोंढे पाटील. आणि आपण म्हणजे यांनी खरं तर मला मागून काय म्हणून आवाज दिला आणि मग मी त्यांना विचारू इच्छिते की आता आपण काय म्हणत होता? ताई तुमचं चॅनल खूप चांगलं आहे, तुमच्या चॅनलला चांगले काम होते, चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांचा. खूप छान काम करता तुम्ही. आणि आपण म्हणजे माझे सगळे व्हिडिओ बघतात, सगळे व्हिडिओ पाहतो, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले मी तुमच्या. हो का? कारण आम्ही ज्या संतांचे सगळे व्हिडिओ टाकत असतो खरं त्याला आज समाजाची गरज आहे. आपलं संतांचं कार्य कुठेतरी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्या संतांचं कार्य आम्ही युट्यूब शॉर्ट मार्फत टाकत असतोय. आणि हे ते म्हणजे आणि यांनी जो फीडबॅक दिलाय तो माझ्यासाठी अगदी खूप महत्वाचा आहे. खूप छान ताई, चांगलं काम करता. रामकृष्ण हरी ताई. ओके, धन्यवाद ताई. खरं तर आपली जी वारी आहे ती खरं तर महाराष्ट्रातील धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक परंपरा जपते. पण त्यासोबत जे वाईट आहे त्यालाही आपण मुक्तमाती देत असतो. आणि हे जे मंडळ आहे ते व्यसनमुक्तीसाठी काम करत असते. आपण प्रत्यक्ष बघू शकतो व्यसनमुक्तीसाठी काम करत आहात. खरं तर वारी ही आध्यात्मिक प्रतीक आहे, पण त्याबरोबर जे जुनं काही आहे जे वाईट आहे त्यालाही मुक्तमात्या पण देत असतो. तर आपण हे व्यसनमुक्ती केंद्र कधीपासून चालवताय? आमचं व्यसनमुक्ती केंद्र मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र डॉक्टर अनिल आणि अनिता ओसट यांनी उघडलेलं आहे. आमच्या आता जे काही डायरेक्टर आहेत ते मुक्ता पुन तांबेकर आणि 1986 साली उघडलेलं आहे. मेंटल हॉस्पिटल समोरच्या चौकामध्ये तिथं त्याची सुरुवात झाली आणि आता आपण बरोबर इथं उभं, त्याच्या मागे आमची इमारत आहे आणि 200 मित्र जे आहेत ते उपचार घेतात. आणि आपण म्हणू की आशिया खंडामध्ये टॉप 10 मध्ये आपलं व्यसनमुक्ती केंद्र आहे. तर आम्ही जे काही आजच्या दिवसासाठी वारकऱ्यांसाठी आणि जे काही भक्ती सर्व भक्तगण आले त्यांच्यासाठी एक सांगेल, करा आरोग्याचा विचार द्या व्यसनाला नकार. करा आरोग्याचा विचार द्या व्यसनाला नकार. तर ताई तुम्ही माऊली 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 राजश्री बडगुजर म्हणून सहपत्नी आगमन झाल्यानंतर सुहासदादा तिकडे आणि सुनीलांना तिकडे सहर्ष स्वागत. वारी संप्रदायामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी यावर्षी थोडंसं इकडे आपलं झालं ना. त्यांच्या ट्रस्टला मागे सुनीलांना तिकडे आणि शुभेच्छा. आपल्या ट्रस्टचा प्रवास असा सुखाचा आणि आनंदाचा हो ना. हे शुभेच्छा. या मंडळाला त्यांनी सहकार्य केलं. अगरवाल आणि प्रवीण अगरवाल काय म्हणतो काय चाललंय? स्वागत. कार्यकर्त्यांना विनंती आहे फक्त खाऊ वाटत एकदम शुभेच्छा. आपल्या प्रवासामध्ये
जशी जनतेची सेवा होते तशी वारकऱ्यांची सेवा आपण करतात. आपल्या या सेवेसाठी सूर्यकांत टिकरे आणि सुहागता टिकरे यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली. आपण कुठून आलात? आम्ही आलो नांदेड जिल्ह्यातून. आपण किती वर्षापासून वारीला येतात? 20 वर्ष झाले चालू. आणि प्रत्येक वर्षी वारीचा अनुभव काही वेगळा असतो का? नाही नाही, हेच चालू याच. आता ह्या वर्षी पाऊस आहे आणि एवढ्या पावसात आपली वारी सुरू झाली होती. चालतो तर पाऊस असो पाणी असो, म्हणजे आपल्याला कसली चिंता नाही. असं वाटत नाही की थकवा येईल किंवा कधी पाऊस आला. म्हणजे जसं आता ठिकठिकाणी पूर येत आहेत किंवा म्हणजे सगळी चिंता माऊलीवर सोडून द्यायची. रामकृष्ण हरी माऊली. सर्वप्रथम पुण्यात तुमचं खूप खूप स्वागत. आणि आपण कुठून आलात? तुळजापूर. मग तुळजापूर आधी आळंदीला येतात. तर काल येताना काही अडचणी आल्यात? नाही अडचणी काही नाही आल्या, सुखरूप आलो आम्ही. कारण सगळीकडे पाऊस सुरू आहे, इंद्रायणी दुथडी भरून वाहते आणि काल तर म्हणजे वारकऱ्यांना आंघोळीची मनाई केली गेली होती. तर थोडासा हा बदल झालेला आहे. पण आपल्या उत्साहात काही बदल झालाय का? तोच आनंद, तीच दिशा, तीच उमेद. आणि वारी किती वर्षापासून करता आपण? आता हे मला बघा 12 वर्ष चालू आहे. 12 वर्षापासून आपण वारी करत आहात. तर असं कधी वाटतंय की ह्या वर्षी नको जायला किंवा खूप थकवा आलाय? आम्ही वारीची वाट पाहतो की कधी नरोबरांचा हा सोहळा येतो आणि या सोहळ्यामध्ये कधी लीन होतो असं वाटतं आम्हाला. आणि असा हा सुंदर सोहळा यावर्षी देखील खूप थाटामाटामध्ये आनंदामध्ये सुंदर चालू आहे. खूप छान खूप छान. खरं तर हा वारकऱ्यांचा जो उत्साह आहे, विठ्ठलावरची जी भक्ती आहे, निस्सीम प्रेम आहे आणि त्याच्यामुळेच तुमचा हा प्रवास खरं तर सुखकर होत असतोय. कारण प्रत्येकाला आतुरता असते ती विठ्ठल दर्शनाची. मग आता आपला हा 18 दिवसाचा प्रवास असतोय. दशमीला आपण पंढरपूरला जाल, चंद्रभागेत स्नान कराल, प्रदक्षिणा घालाल आणि मग माऊलींचं दर्शन घेणार, विठुरायाचं दर्शन घेणार आणि खऱ्या अर्थाने तुमची वारी तेव्हा पूर्ण होणार. खूप छान खूप छान. तर आपली अशी ही वारी सुखाची हो, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. रामकृष्ण. पुण्यात वारीचं आम्ही सगळे स्वागत करत आहोत. अगदी सकाळपासून मी वारीचं कव्हरेज करत आहे आणि जेव्हा कव्हरेज करताना हे थोडस वेगळं चित्र मला दिसलं. इथे आहेत मोजे स्कूलचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या सोबत ही आहे एक छोटीशी दिंडी. तर या दिंडीविषयी आपण
त्यांच्यासोबतचे सर आले, त्यांनाच विचारूया. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. आपलं नाव? माझं नाव रघुनाथ रांधवन. मी गेंदा सुपंतराव मोजे प्रशालेमध्ये विज्ञान आणि पर्यावरण विषयात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये पर्यावरणाचा संदेश जागृत व्हावा, याशिवाय मुलांना अध्यात्माची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करतो. खरंच खूप छान आहे, कारण वारी हे आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचा अध्यात्माचं प्रतीक आहे. सांस्कृतिक परंपरा ते जोपासत आहे. त्याशिवाय आपण नवनवीन गोष्टींचा स्वीकारही करत असतो. मगाशी आपण जसं व्यसनमुक्तीवर एक व्हिडिओ शूट केला, तसाच आता हा एक या शाळेची मुलं आलेले आहेत आणि त्यांनी ही राष्ट्रीय हरित सेना म्हणून एक दिंडी काढलेली आहे. आणि ह्या दिंडीचा उद्देशच तो आहे की अध्यात्मासोबत वृक्षारोपण. कारण होतं काय की सिमेंटचे जंगल तयार होत आहे आणि हरित वृक्षांचे जे जंगल आहेत ते तोडले जात आहेत. त्यांची पुन्हा आपण त्यांचं रोपण केलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि हा संदेश ही वारी देत आहे. खूप छान उपक्रम आहे, शाळेने खूप छान उपक्रम राबवलेला आहे आणि आतापासून मुलांच्या मनात हे बीज रुजवलं जात आहे, हे खूप महत्वाचं आहे. माऊली 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 माऊली. राजश्री बडगुजर हेच नाव आहे, राजश्री बडगुजर. विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम ही आहे मुक्ताबाईंची दिंडी. तर म्हणजे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यासोबत बहीण मुक्ताबाई. तर ही दिंडी कुठून आली आहे? तालुका दौंड, जिल्हा पुणे, आळंदीला. म्हणजे दौंड वरून आता आळंदीला आली आणि आळंदीहून ही पालखी आपण नेणार पंढरपूरला. तर खरं तर अशा हजारो पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्या सगळ्या संतांच्या आहेत त्या म्हणजे निघत असतात आणि अगदी आषाढी एकादशी पर्यंत पंढरपूरला पोहोचत असतात. आणि हजारो या दिंड्या आहेत, ह्या सगळ्या पायी जात असतात. आणि समजा पूर्वी जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत हे पायी जात होते, तीच परंपरा आपण आज जोपासत आहोत. तर आजच्या या आधुनिक युगात सगळ्या सोयी उपलब्ध असताना आपण पायी वारी करतात. तर याची भावना काय आपली? भक्तीचीच भावना आणि लोकांचा एकामेकाचा संवाद राहतो. आणि असं आहे की पंढरीशी लोकांना हे अभिमान पायापडी जण एकामेका इथं कोणाला सगळं समसमान मानले जातात. म्हणजे वारीचं हे खूप म्हणजे उत्तम उदाहरण आहे. वारी जी शिकवण संतांनी दिली ती खऱ्या अर्थाने आपण आज वारीमध्ये आपल्याला ती बघायला मिळते. कारण पायी वारी करणारा वारकरी आणि हा वारकरी गळ्यात तुळशी माळा, कपाळी भालचंदनाचा टिळा, मुखी हरिनाम, विठ्ठल माऊली माऊली करत हा प्रवास चालू असतोय. आणि अशी ही परंपरा, महाराष्ट्राची परंपरा आपण जोपासत आहोत. आणि इथे भेदाभेद नाही, वयाचं बंधन नाही. अगदी लहान मोठा प्रत्येक एकमेकांचा नमस्कार करणार, पाया पडणार, माऊली म्हणणार. आता हे लाखो जे वारकरी येत आहेत, त्यांना कोणाला आमंत्रण नसतं, कोणाला पत्रिका नसतात, पण एवढे भक्तिभावाने येतात, लाखो वारकरी इथं जमा होतात, काही त्यांना आमंत्रण नसतं. राग नाही, रुसवा नाही, भेदाभेद नाही, फक्त प्रेम आणि निस्सीम भक्ती आणि सगळा समभाव. आणि खरं तर विठ्ठल भक्तीत रंगलेले हे जे वारकरी आहेत ते 250 किलोमीटरचा प्रवास करत असतात. 18 ते 19 दिवस आपण पायी चालत असतो, पण थकवा नाही. आणि हरिनामाचा उत्साह आहे तो शब्दात वर्णन करता येत नाही. खरंच खूप सुंदर. तर
ऊन वारा पाऊस याच्या विचार काय नाही आणि काही होऊन देत नाही काही होत पंढरीची वारी कोण करी ऊन वारा पाऊस याची चिंता नाही, अशी ही वारी आहे. खरं तर काल मुसळधार पाऊस पडत होता, संततधार सुरू होती आणि तरी आपली वारीने म्हणजे आपल्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. आणि आज निसर्गाची कृपा बघा, तर आज अगदी खूप सुंदर असं वातावरण आहे आणि अशा या वातावरणात आमचा उत्साहही द्विगुणित होत आहे. तर पुणेकरांतर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत आणि आणि आपली ही वारी निर्विघ्नपणे पंढरपूरपर्यंत पोहोचो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना आणि सदिच्छा. रामकृष्ण रे. माऊली 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 मुक्ताईंची जी पालखी आहे त्यासाठी ही जी बैलजोडी आहे, खिल्लारी बैलांची बैलजोडी, ती आता पालखीला हे बैल झुंपले जात आहेत. आपण बघू शकता बैलही खूप सुंदर दिसत आहेत. रामकृष्ण हरी माऊली. खरं तर मुक्ताबाईंची ही पालखी आहे आणि खरी ही पालखी ओढून येणारी ही बैलजोडी आहे. तर ही खिल्लार बैलजोडी, याच्याबद्दल काय सांगाल? खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खिल्लार ही एक महाराष्ट्राची शान ओळखली जाते. शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणलं तर ते खिल्लार बैलजोडी ओळखली जाते. त्याचप्रमाणे या वारी सोहळ्यामध्ये खिल्लार बैलाला फार मोठं महत्व आहे. म्हणजे सगळी वारीतली ही जोडीच सगळे रथ वाहून नेत असतात, म्हणजे पंढरपूर पर्यंत हेच नेत असतात. तर हे तुमच्यासाठी किती सौभाग्याचं आहे. म्हणजे असं म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या व्यक्तीने कृपा केली, त्याप्रमाणे हे भाग्य आम्हाला लाभलेले. आपण कुठून आलात? आम्ही सातारा. आणि तुमचं नाव काय? प्रणव करपे. तर हे या बैलजोडीचे मालक आहेत आणि खरं तर हा एक पुण्य प्रसंग म्हणू शकतो किंवा आपली काहीतरी पुण्यही म्हणू शकतो की आपल्या जोडीला हा मान मिळाला आहे. खूप छान. म्हणजे आपण जे वारकरी आहेत ते तर जात असतात, पण आज हे जे प्राणी आहेत ज्यांच्यावर मुक्या प्राण्यांवर दया करा असे म्हणणारे आपले संत, तर खरं यांचं सौभाग्य की हे सुद्धा पंढरपूरपर्यंत जात असतात आणि माऊलींचं दर्शन घेत असतात. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली. माऊली 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 माऊली.
जयरमध्ये 21 नंबर दिंडी रामकृष्ण हरी. आपली दिंडी नंबर दिंडी नंबर 21 नात्याला घोरपडे सातारकर. आपण कुठून आलात? साताराहून. आणि आपल्याला किती वर्ष झाले वारी करून? आता मला 17 वर्ष झाली. आणि आपण दरवर्षी वारी करता? हो, दरवर्षी परती वारी सहित. परतीची पण वारी करतात? परतीची वारी सहित. तर मग आता सध्याचं जे वारीचं वातावरण आहे, म्हणजे कालपर्यंत अगदी सगळीकडे पाऊस वगैरे, इंद्रायणी दुसरी भरून वाहत होती. तर पांडुरंग ज्याला आपण विठुराय म्हणतो, तो आपल्या लेकरांची परीक्षा घेतोय का? नाही, पावसात आलाच पाहिजे. पावसात आलाच पाहिजे. पाऊस नाही तर जीवन जगणार कसं आपण? पण मग पावसामुळे तुम्हाला काही व्यक्त येतात का? काय नाही येत, उलट पावसाचं वातावरण छान आहे. आणि मग समजा कुठं पूर आला, काही आलं, मग अशा वेळेस सोय केलेली आहे शासनानं. त्याच्यामुळे म्हणजे ऊन वारा पाऊस आपण जे म्हणतो, तर खरंच कोणताही वारकरी त्याची चिंता करत नाही. चिंता करत नाही. सगळं विठू माऊली करणार आहे ते ज्ञानेश्वर महाराज. ते म्हणजे आपण सारी चिंता माऊलींवर सोडतो आणि आपली ही वारी दरवर्षी अगदी सुख समाधानाने पार असतो. तर आपली ही वारी सुख समाधानाने आणि निर्विघ्नपणे पार पडो ही पांडुरंग चरणी प्रार्थना आणि सदिच्छा. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. रामकृष्ण पंढरपूरला 8 नंबर दिंडी चाललेली आहे. आळंदीहून पंढरपूरला. आपण कुठून आलात? आम्ही आळंदीहून आलो. आळंदीचे पंढरपूर. किती वर्षापासून आपण जात आहे? आम्ही बऱ्याच वर्षापासून आहे. 25-30 वर्ष झाले. आम्ही दिंडी आमची 8 नंबर. भोसरीतली. आणि यावर्षी पांडुरंगाच्या चरणी काय मागायला आपण? पांडुरंगाच्या चरणी काय मागणी असेल? काय नाही, सगळं पाऊस भरपूर राहू दे, लोकांना सुखी राहू द्या. रामकृष्ण हरी माऊली. माऊलीच्या पालखीसाठी कोणाला आमंत्रण नाही, कोणाला पत्रिका नाही, तरी एवढं जनसंख्या येते. यालाच माऊली म्हणतात. लाखोंचा जनसमुदाय आहे. दरवर्षी पंढरपूरला पायी जातात. शिवाय खर्चाने वयाची भान नाही लोकांना, तरी पण पायी चालतात. कोणी आजारी पडत नाही, कोणी माऊली कोणालाच काही दुःख देत नाही. माऊली माऊली. आमचा 8 नंबर दिंडी डांगे पंच येथून आम्ही प्रवास करत असतो. रामकृष्ण हरी. हॅलो, पहिल्यांदा दिंडीमध्ये आलोय. खूप 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 आनंद झालेला आहे. आणि प्रत्येकाने एकदा तरी वारीत यावं अशी आमची इच्छा आहे. खरंय खरंय खरंय. गजरचा व्हिडिओ काढा. आम्ही एक गजर करतो राऊंड. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीनाथ महाराज की जय. महाराज की जय. की जय. जय. तुकाराम नाना. तुकाराम. तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम.
ज्ञानोबा मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. हजारो दिंड्या या पंढरपूरला एकादशीपर्यंत पोहोचत असतात आणि विठू माऊलींचं दर्शन घेत असतात. रामकृष्ण हरी माऊली. थँक्यू. वारी ही भक्तीची यात्रा नाही तर शिस्तीची, समर्पणाची, अध्यात्माची, आत्मविश्वासाची, सहनशीलतेची आणि पांडुरंग प्रेमाची यात्रा आहे. याचं प्रतीक आपल्याला प्रत्यक्ष येत आहे. अशी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जपणारी वारी आणि लाखो हजारो वारकऱ्यांचा पंढरपूरपर्यंतचा प्रवास खरंच सुखाचा हो, निर्विघ्नपणे पार पडो. आपण ही वारी बघू शकताय. समानतेचा, निस्वार्थ सेवेचा संदेश देणारा हा वारीचा सोहळा, माऊलींची पालखी आणि हजारो वारकऱ्यांचा चरणस्पर्श या पुण्यनगरीत आज होत आहे. खरं तर प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती पालखी रथाची आणि पालखी रथ अगदी 5 मिनिटात इथपर्यंत पोहोचणार आहे. ही वारीबद्दल काय सांगावं. वारी फक्त चालणं नाही तर चाल आहे अंतर्मनाची. जिथे शरीर थकले तरी मन विठ्ठल नामाने ताजं होत असते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आहे ते वारकरी जे टाळ मृदुंगाच्या नादात हा प्रवास करत आहेत. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की पंढरीची वारी करी वार करी, ऊन पावसाची चिंता कोण करी. पालखी रथ अगदी 200 मीटरच्या अंतरावर आहे. त्या रथाचं आपण दर्शन घेऊ शकतात. माऊलींचा आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ. आपण इथे त्या पादुकांचं दर्शन घेणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाचं दर्शन घेतलं म्हणजे खऱ्या अर्थाने आजचा दिवस सार्थ झाला असं होईल. आणि आता प्रतीक्षा आहे ती पालखी रथाची. माऊलींच्या चरण पादुकांना स्पर्श करण्याची. अगदी सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही ज्या पालखी रथाची प्रतीक्षा करत होतो तो पालखी रथ अगदी 100 मीटर अंतरावर येऊन ठेपलेला आहे आणि आता माऊलींचं आम्हाला दर्शन होणार आहे. पालखी रथांचं तिथं जावं लागेल. पुढे मग चालायचं का. आपण पालखी रथाकडे आता जात आहोत कारण रथ तिथे थांबला म्हणून आपल्याला तिथपर्यंत आता जावं लागणार आहे. अगदी सुंदर असा सजवलेला पालखी रथ आहे. आपण बघू शकताय डोळ्याचे पारणे फिटेल असा हा रथ आहे. किल्ला जोडी ज्या रथाला आहे. माऊली 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 माऊली
दर्शन होणं, त्या पादुकांना हात लावणं, त्याचा चरणस्पर्श होणं हेच प्रत्येकाच्या मनी होतं आणि ती भावना पूर्ण झालेली आहे. रामकृष्ण हरी माऊली. नुकताच ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथ इथून प्रस्थान इथून झालेलं आहे, इथून तो पास झालेला आहे आणि प्रसाद म्हणून हे फूल मिळालेलं आहे. तर सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही हे वारीचं सगळं कव्हरेज करत आहोत. तर माझ्या राजश्री बडगुजार या चॅनलवरील आपल्याला हे वारीचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. रामकृष्ण हरी माऊली. नुकताच काही मिनिटांपूर्वीच पालखी रथाने या रस्त्याने प्रस्थान केलेलं आहे आणि आपण बघू शकता की माझ्या पाठीमागं लाखो भाविक अजूनही येत आहेत आणि हा भक्तीचा जनसमुदाय आहे, महासागर आहे जो आळंदीकडून पुण्याकडे आणि हळूहळू पंढरपूरकडे वाटचाल करत आहे. खरं तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक वारकरी या वारीत येत असतो, कारण उभ्या जन्मात वारी चुकवायची नाही असं म्हणून प्रत्येक वारकरी आवर्जून येतो, चंद्रभागेत स्नान करतो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर ही वारी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असं मानत असतो. खरंच खूप सुंदर असतं हे, म्हणून आयुष्यात एकदा तरी वारी करावीच. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. पुण्यात आपलं त्यांचं स्वागत, कारण आज आळंदीहून पालखी पुण्याकडे प्रस्थान केलेले आहे आणि पुण्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत जंगी झालेलं आहे. तर आपण या वारीत आपला जो सहभाग असतो तो कसा नोंदवता? आम्हाला खूप वारीमध्ये आनंद वाटतो आणि आम्हाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप आनंद वाटत आहे आणि तसेच आज आम्ही माऊली सोबत आज जात आहोत आणि आपला हा प्रवास पंढरपूर पर्यंत माऊलीचा प्रवास राहील आमचा सोबत. म्हणजे दर मुक्काम आपण म्हणजे तिथं थांबतो, पुन्हा आपला पायी प्रवास असतो. पण जेव्हा केव्हा पावसाचं सावट येतं तेव्हा कसं वाटतं? माऊलीच तारते आम्हाला, सर्व काही माऊलीचं सगळं आम्हाला ध्यान मन तन सगळं माऊलीमध्येच राहते, त्याचं पावसाचं काहीच वाटत नाही आम्हाला, सर्व काही माऊली आमची बघत. म्हणजे पूर्वीपासून आपण आपली वासुदेवाची परंपरा अगदी गावाकडे खूप जतन तिचं होतं, पण आता ही कुठेतरी संपुष्टात येते असं वाटतंय का आपल्याला? नाही मॅडम, आता वरच्यावर थोडस सर्व्हिस वगैरे त्याच्यामुळे थोडस कमी वाटत आहे तुम्हाला, कारण शहरी भागात वासुदेव बघणं हे दुर्लभ झालेलं आहे आणि गावाकडे खरं ती परंपरा आहे. लहानपणी आजोळी जाताना मला आठवायचं सकाळी सकाळी वासुदेव यायचं आणि मग धान्य आपण त्यांच्या म्हणजे ओंजळीने झोळीत टाकायचं आणि तेव्हा म्हणजे ही परंपरा अगदी अजूनही चालूच आहे मॅडम ही परंपरा. पण शहरात ही कुठेतरी लोप पावल्यासारखी वाटते, त्याच्यामुळे आज आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. अजूनही परंपरा चालू आहे मॅडम आणि हे माऊलीचा आनंद आम्हाला खूप आनंदाचा वाटतो. आणि हा प्रवास 2 वाक्यात कसं वर्णन कराल एखाद्या ओवी अभंगात? हो करूत आपण म्हणू शकता? पंढरीच्या विठ्ठल राया, पंढरीच्या विठ्ठल राया, संताला महिमा गावली, गावली भक्ताला महिमा, पंढरीच्या विठ्ठल राया, पंढरीच्या विठ्ठल राया, मावली मावली संताला महिमा गावली, गावली हो भक्ताला महिमा. पाया खाली बाळ तुडविले, गोरोबाने भजन करीता पाया खाली बाळ तुडवले, गोरोबाने भजन करीता पाया खाली बाळ तुडविले, गोरोबाने भजन करीता पाया खाली बाळ तुडवले, गोरोबाची बाईल वेळी, गोरोबाची बाईल वेळी रडू लागले लागले, संताला महिमा कशी दावली, लावली हो भक्ताला महिमा कशी दावली, पंढरीच्या विठ्ठलराया, पंढरीच्या विठ्ठलराया, मावली गो मावली संताला महिमा कशी दावली, लावली हो भक्ताला महिमा कशी दावली. खूप सुंदर, खूपच सुंदर. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार, मी राजश्री. खरं तर आम्ही विश्रांतवाडी चौकात आहोत आणि सकाळी 10 वाजेपासून वारीची प्रतीक्षा करत होतो. नुकताच पालखी रथाचं प्रस्थान पुण्याकडे झालेलं आहे
आणि हजारो लाखो वारकरी या रस्त्याने जात आहेत. त्यांना पुण्यात स्वागत म्हणून त्यांच्या जेवणाची खाण्याची व्यवस्था असते, त्यांना फराळाचे पदार्थ वाटप केले जातात, तसेच डॉक्टर सुख सुविधा सुद्धा त्यांना पुरवल्या जातात. पण हे सगळं जात असताना जेव्हा लाखोंचा जनसमुदाय या रस्त्यातून जात असतो तेव्हा घाण ही होणारच, कारण खाद्यपदार्थ दिले जातात, पाण्याच्या बॉटल्स दिल्या जातात, ते वापरून लगेच तिथं ठिकठिकाणी टाकत असतात. मग हा कचरा होऊ नये, पुणे स्वच्छच राहावं त्यासाठी महानगरपालिका विशेष अशी काळजी घेत असते. आणि आज माझ्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. सर, आपलं नाव काय? प्रवीण बालेराव. आणि आपला हा सगळा स्टाफ आहे, तर आपलं कार्याचं स्वरूप कसं असतं? कारण मेन पालखी आपली महाराष्ट्र संस्कृती आहे. जेव्हा ती आध्यात्मिक संस्कृती जोपासली जाते तेव्हा स्वच्छता ही आपल्याला जोपासायची असते, कारण रोगराई होऊ नये सगळ्यात महत्वाचं असतंय. तर आपला रोल कसा असतो त्या सगळ्यात? इथे जे काही काम होतं ना, आमचं जे क्षेत्रीय कार्यालय आहे येरवडा कळस दानोडी क्षेत्रीय कार्यालय, त्याच्या अंतर्गत जी काही पालखीची स्वच्छता होत असते ती क्षेत्रीय कार्यालयामार्फत होत असते. आणि त्याच्या अंतर्गत आमच्या जे काही कोट्या आहेत 15 कोट्या, त्या कोट्यांमार्फत सगळी साफसफाई केली जाते. त्यासाठी आमचा स्टाफ सकाळी 7 वाजल्यापासून पालखी गेल्यानंतर जो काही कचरा असेल तो सगळा उचलल्याशिवाय कोणी घरी जात नाही. आणि पूर्ण कचरा वगैरे जे काय असेल ते पूर्ण स्वच्छतेची कामं ही आमच्या आरोग्य कोटीमार्फत केली जातात. आता माझा हा जो स्टाफ आहे तो येरवडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विद्यानगर आरोग्य कोटी त्यांचा आम्ही स्टाफ आहे. प्रत्येकाला एक एरिया ठरवून दिलेला आहे, त्या एरियामार्फत प्रत्येक कोटीमार्फत त्या एरियाची स्वच्छता केली जाते. आणि सकाळी 7 वाजता सगळा माझा स्टाफ आलेला आहे, परंतु पूर्ण रस्त्याची संपूर्ण स्वच्छता झाल्याशिवाय कोणी घरी जात नाही. खरंच खूप सुंदर आहे, कारण जसं आपण वारी परंपरा जोपासतो आहे, जपतो आहे, त्या पण स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहोत. ही खूप महत्त्वाची बाब आहे, कारण स्वच्छता सध्या पावसाळा सुरू आहे आणि स्वच्छता जर नाही केली गेली तर त्याचा परिणाम आपल्याच आरोग्यावर होणार आहे. म्हणून आपलं खूप असं छान काम चाललेलं आहे. कुठली दिरंगाई केली जात नाही. जो काही कचरा असेल, आता तुम्ही जर थोड्या वेळाने पाहिला तर तुम्हाला वाटणार नाही की इथं पालखी मार्ग आहे म्हणून. पूर्णपणे स्वच्छता करूनच पूर्ण स्टाफ घरी जातो. खरंच खूप छान आहे. आपल्या सर्वांचे आभार आणि आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा. आपल्या हातून अगदी हे वारीच नाही तर ठिकठिकाणी असं स्वच्छतेचं पुण्याभरात काम होत असतं आणि खरं तर याची दखल घ्यायला हवी. आणि आमच्याकडनं खरंच आपल्याला धन्यवाद आणि आभार. अजून तुम्हाला येतं ना की तुम्ही खेळा ते फुगडी किंवा तुम्ही ते करतात ना डान्स का थोडीशी फुगडी खेळा. चांगली कोण खेळते त्यांना बोलवा. हा ठीक आहे. जोडी कोण घेताय अजून? जोडी कोण घेताय तुम्ही? तुम्ही दोघे करा स्टार्ट करा लगेच. घ्या बघा.
माऊली 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 वारीतला सगळ्यात छोटा वारकरी किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा. म्हणजे वारी 2025 जेव्हा मी कव्हरेज करत होते तेव्हा सगळ्यात छोटा वारकरी मला भेटलाय आणि किती सुंदर रुपडा आहे त्याचा आपण बघू शकताय. हा विठ्ठल जखम आहे, खूप छान वाटते. आणि म्हणजे वारीत आपण वृद्ध सहभागी होत असतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि आपली सांस्कृतिक परंपरा सगळं खऱ्या अर्थाने हे जतन करत आहेत.